पाहू शकता तुम्ही हे हे एवढाच पुतळा मांडला आम्ही, एवढाच पुतळ्याचा हे लोक विरोध करायला लागले। हे आम्ही फक्त ह्या एवढ्या 4-5 जणी बाया आहेत मारलेले, एवढाच पुतळा मांडलेला आहे आम्ही, फक्त एवढा। कोणी म्हणायला लागलं वड्यात फेका, कोणी कशात फेका म्हणायला लागलं। मी आलेला होता तो पुतळा, तर हे वंजारी समाज, गावचा पूर्ण वंजारी समाज हे त्याला विरोध करत होते, पुतळा हटवायला येत होते आणि आम्ही तिथं अडवायला गेलो म्हणून त्याने आमच्यावर मारहाण केली। आम्ही 4-5 बाया होत्या, 4-5 बाया, त्याच्या बंद गाव होतं, बंद गाव असताना त्याने आम्हाला सगळ्यांना मारलं। माझ्या बहिणीचे कपडे दाखवते, ही पद्धत आहे का? शिवाजी महाराज उठवण्याला आम्ही अडवायला गेलो म्हणून ही पद्धत आहे का? आम्हाला न्याय द्या, आम्ही मेलो तरी चालणार, आम्ही पुतळा इथून हलवत नाही। ते म्हणते वड्यात टाकू, कोणी म्हणतं शिवाजी महाराजाच्या पुतळ्याला ते ट्रॅक्टर लावून ओढून माळावर नेऊन फेकू म्हणायला लागले। ते आमचा समाज कमी आहे, 10-15 जण आहे। हिचे कपडे दाखवते, अंगावर कपडा सुद्धा ठेवला नाही। जरांगे पाटील साहेब, बुलढाण्यामध्ये घडते, आपल्या मराठवाड्यामध्ये घडते, हे विचार करा। या भगिनी छत्रपती शिवरायांची भगिनी आहेत, छत्रपती शिवरायांना मानणारे माझ्या भगिनी आहेत। त्या पुतळ्याला विरोध करायला समस्त गाव त्यांच्या अंगावर धावून आला, माझ्या महिलांचा अपमान केला, विवस्त्र केलं त्या महिलांना। अरे लाज वाटा पाहिजे। एका ठिकाणी महाराष्ट्रामध्ये तुम्ही राजकारणामध्ये छत्रपती शिवरायांचं नाव घेता आणि एका ठिकाणी महिलांची आबरू वेठीस ठाणता, महिलाची आबरू काढता, महिलांची लाज वाटा पाहिजे। जरांगे पाटील साहेब यांना मी एकच विनंती करतो, राज्य सरकारला या गोष्टीची दखल घेऊन संबंधित जे गावकरी आहेत, जो समाज आहे, यांच्यावर तो कुठला धर्माचा आणि कुठल्या जातीचा आहे हे बघू नका। ज्यांनी शिवरायांना विरोध केला तो खरा द्वेषी आणि तो खरा कट्टरपंथी, हे लक्षात ठेवा। फक्त मुस्लिम समुदाय शिवाजी महाराजांचं दाखवायचं, कोताळा काढला अफजल खानाचा। अरे स्वराज्यावर चाल करून आला म्हणून शिवरायांनी दादा कोताळा काढला, घात करा आलता अफजल खान। आम्ही पण सांगतो मुस्लिम मावळे म्हणून गर्व आहे आम्हाला, शिवरायांचं शिकवण काय आणि काय नाही। जरांगे पाटील साहेब, तुम्हाला मी हात जोडून विनंती करतो, माझ्या व्हिडिओची दखल घ्या आणि या महिलांना संरक्षण आणि ज्या गावकऱ्यांनी हे केले कृत्य त्यांना योग्य त्यांची जागा दाखवा। मी एवढं तुम्हाला या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो। जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र।